जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजे काय तर भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो. थंडीत शरीराला ओब आणि ऊर्जा देण्यासाठी भोगीच्या दिवशी विशेष भाजी बनवण्याची परंपरा आदर्श मानली गेली आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणाच्या दिवशी ही भाजी बनवली जाते. भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची मिश्रित भाजी आहे. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. विविध भाज्यांमुळे आवश्यक विटॅमिन्स, प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स मिळतात. थंडीत रोगांपासून संरक्षण व्हावं आणि वृद्धत्व रोखण्यासाठी याची मदत होते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखी पौष्टिक होते, कारण बाजरीत आयरन आणि फायबर जास्त असते.